आणि बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं डोंबिवली स्फोटासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी। डोंबिवली स्फोटाची एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासच्या हाती आलेली आहेत आणि आता आम्ही तुम्हाला ती दृश्य दाखवणार आहोत। डोंबिवलीत झालेल्या या स्फोटाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सकाळी 11:36 हा स्फोट झालेला होता। आपण सीसीटीव्ही मध्ये ही दृश्य बघूया कशा प्रकारे स्फोट होतोय। या स्फोटामध्ये लोकांची धावपळ झालेली बघतोय। एकच धुराचा लोट आला आणि अचानकच लोकांची धावपळ सुरू झाली। सीसीटीव्ही मध्ये ही दृश्य कैद झालेली आपण बघतोय। लोकांचं कुतूहल होतं की कुठून नेमकं होतं। आपण बघतोय हे दुकानाच्या काचा कशा फुटतायत आणि दुकान हादरले, लोकांची पळापळ सुरू झालेली आहे। डोंबिवलीत कसा स्फोट घडला याची एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त झी 24 तासवर आपण बघतोय। वेगवेगळ्या परिसरातले सीसीटीव्ही फुटेज आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे। रस्त्यावर लोकांची धावपळ उडाली आहे, तर घरामध्ये कशा प्रकारे काचांचा खच पडलेला आहे, दरवाजे आपटलेत, खिडक्याची तावदानं तुटलेली आहेत, तर दुकानांमध्ये काउंटर सुद्धा फुटलेली आपण बघू शकतोय। आणि दुकानदार आपला जीव वाचवण्यासाठी दुकानाच्या बाहेर पळताना दिसतात। आपण पुन्हा एकदा बघूया रस्त्यावर नेमकं काय झालं। अचानकच धूर आला मोठा आणि रस्त्यावर लोकांची धावाधाव सुरू झाली। धावाधाव करताना बाईक्स पडतात। हा धूर कुठून येतोय, हा स्फोट, हा आवाज नेमका कुठून येतोय याबाबत लोकांच्या मनात संदिग्धता होती। आपण बघतोय दुकानाची तावदानं काचा सगळा खच पडलाय। दुकानदार आपला जीव वाचवण्यासाठी दुकानदाराच्या बाहेर पडतोय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली वेगवेगळ्या दुकानातली, घरातली अशी ही दृश्य रस्त्यावरच्या सीसीटीव्ही मधले फुटेज आपण बघतोय। झी मीडियाकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य या स्फोटाची 11:36 नेमकं काय घडलं डोंबिवली शहरामध्ये ते आपण बघतोय। तर केमिकल कंपनीत झालेला हा स्फोट आणि त्याचा परिणाम ठिकठिकाणी कसा दिसतोय हे या दृश्यांमधून आपल्याला दिसतंय। दुकानदाराचं काचेचं जे काउंटर होतं त्यावर येऊन काहीतरी आदळलं आणि या काचा फुटल्या आणि एकच धावाधाव सुरू झाली। तर त्याच वेळी रस्त्यावर नेमकं काय घडत होतं ते आपण बघतोय। आपला जीव वाचवण्यासाठी आणि नेमका हा स्फोट आहे, हा आवाज कशाचा आहे हे लोकांना कळत नव्हतं आणि लोकांची अशा प्रकारे धावाधाव दिसून आली। आपण पुन्हा एकदा बघतोय हे दृश्य। ही जी दृश्य आहेत ती सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहेत। एका ज्वेलरीच्या दुकानामधली ही दृश्य आहेत आणि त्याच वेळी रस्त्यावर अशा प्रकारे धुराळा उडाला आणि आवाज येत होता, त्यामुळे लोक सैरावैरा धावत होते। शांततेत रस्त्यावरची वाहतूक सुरू असताना अचानक धूर आला आणि मोठा आवाज निश्चितच या ठिकाणी झाला असणार आहे आणि म्हणूनच लोकांची अशा प्रकारे पळापळ सुरू झाली। हाच तो क्षण होता 11:36 ज्यावेळी डोंबिवली शहरामध्ये अशा प्रकारे केमिकलच्या कंपनीमध्ये स्फोट झाला आणि त्याचा परिणाम हा रस्त्यावर तिथल्या दुकानामध्ये, इमारतीमध्ये दिसून आला। या स्फोटाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय झी 24 तासवर। आज सकाळपासून आपण या बातमीवर नजर ठेवून आहोत। डोंबिवलीला आज हादरवणारी हीच ती एक्सक्लुझिव्ह दृश्य जी सीसीटीव्ही मधून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। बघूया आपण 11:36 नेमकं काय घडलं होतं। आपण एका घरामधली दृश्य बघतोय। घराचे दरवाजे सुद्धा आपटलेत आणि ते तुटून पडलेले दिसतात आपल्याला। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहे। सकाळपासून या बातमीवर अजित मांढरे यांची नजर होती। अजित, जी सीसीटीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य मिळाली तर आपण बघतोय की 11:36 डोंबिवली शहर नेमकं कसं हादरलं, ठिकठिकाणी काय नेमकं झालं, स्फोट कसा होत होता, धुराचे लोट कसे होत होते आणि लोक सैरावैरा कसे धावत होते, हे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळालेले काय सांगाल? अनुपमा, जो स्फोट झाला होता त्या स्फोटाचं जे टायमिंग दिसतं आपल्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं, ते 2 कॅमेऱ्याचे फुटेज आहेत। एका कॅमेऱ्याचं फुटेज थोडं 4 ते 5 आहे आणि दुसरा कॅमेरा जो एका घरातला कॅमेरा आहे, रस्त्यावरची लोक इकडे पळतायत, त्या कॅमेऱ्यातलं जर टायमिंग आहे 11:29 5 सेकंदांनी हा ब्लास्ट झाला होता आणि त्याची हादरे इतकी जोरात बसले की 200 मीटर अंतरावर असलेल्या स्टार कॉलनी परिसरामध्ये ज्या गाड्या होत्या त्या ठिकाणी त्या गाड्यांच्या काचा फुटल्या। एक ज्वेलर्स आहेत, सुरेश सोनी नावाचे एक व्यक्ती आहे, त्यांचा ज्वेलर्स आहे पुष्पदीप ज्वेलर्स म्हणून, त्या ज्वेलर्स मधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये फुटेज कैद झालं होतं। कशा पद्धतीनं तो साधारणपणे 11:29 तिथे मोठा ब्लास्ट झाला। त्यावेळी आतमध्ये बसलेली जी व्यक्ती होती त्याच्या अंगावर काचा पडल्या
त्यांचे जे ज्वेलर्सचं दुकान आहे त्याच्या काचा फुटल्या. बाहेरचा जो परिसर आहे, बाहेरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आले, लोक इकडे तिकडे पळतायत. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे नेमका हा जो हादरा होता हा किती भयानक होता हे दृश्य या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे. जी24 तासकडे हे दृश्य आहेत. त्याचबरोबर समोरच्या इमारतीमध्ये कॅमेरा लावला होता. त्यावेळी नेमका हा ब्लास्ट झाल्यानंतर कसा धूर उडाला आणि समोरून एक बस येत होती, त्या बसच्या समोरून लोक कशी पळत होती हे संपूर्ण दृश्य त्या कॅमेऱ्यात कैद झाली होती. म्हणजे एकंदर हा जो ब्लास्ट होता त्याची तीव्रता किती होती ही या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. आणि आपण ती पाहू शकतो की कशा पद्धतीनं संपूर्ण ब्लास्टमध्ये लोकांना किती त्रास झाला आणि नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतंय. अजित, अगदी खरं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीविषयी. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. डोंबिवलीतल्या या बातमीवर सकाळपासून अजित मांढरे नजर ठेवून आहेत आणि सीसीटीव्हीचे फुटेज आपल्या हातात आलेलं आहे. किती मोठी या स्फोटाची तीव्रता होती, कुठपर्यंत याचे परिणाम दिसून आलेले आहेत ते या फुटेजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. केमिकल कंपन्यांच्या विळख्यात असलेल्या डोंबिवलीनं आज पुन्हा एकदा अशा प्रकारे मोठा कहर अनुभवला. डोंबिवली MIDCच्या फेज 2 मध्ये असलेल्या प्रोबेट या केमिकल कंपनीमध्ये मोठा भीषण स्फोट झाला आणि या स्फोटानं संपूर्ण डोंबिवली हादरली. 5 जण ठार झाले तर 159 जण जखमी झालेत. प्रोबेट कंपनीच्या आवारामध्ये जमिनीखाली टाकीत साठवलेल्या थायमल क्लोराईड या टँकचा स्फोट झाला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.